पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 5. सांगलीत आजही सुरू असणाऱ्या संगीत साधना मंडळाच्या संस्थापकांपैकी बाबा एक. सांगलीत बाबांच्या पुढाकारानं बरेच कार्यक्रम व्हायचे. कधीकधी ते कलाकार आमच्या घरी यायचे. एकदा परवीन सुलताना कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या घरी आल्या होत्या. चहा पिताना त्यांनी मला विचारलं, येणार ना संध्याकाळी कार्यक्रमाला? त्यांचं मोठेपण मला कुठे कळत होतं. मी सरळ उत्तर दिलं, नाही, मला इतर गाणी आवडतात, पण शास्त्रीय संगीत तितकंसं आवडत नाही. पण ते उत्तर खरं होतं. संपूर्ण गीतरामायण जेव्हा झालं तेव्हा मी अगदी भारावून गेले होते. मराठी भावगीतं, हिंदी चित्रपट संगीत, विनाका गीतमाला हे सर्व ऐकायला मला खूप आवडायचं. आम्ही मोठ्या होत होतो तसे आमच्यात बदल होत होते. मुली एकदम छान कपडे, पावडर वापरू लागल्या. मुलं आपण कसे हुशार आहोत ते सांगू लागले. मी मात्र आपल्या आपल्यातच असायची, कारण मला वाटायचं मी कुठे सुंदर दिसते. नेमका त्या सुमारास 3 देवी या सिनेमा बघितला. त्यात जी सर्वात साधी तीच हिरोला म्हणजे देवानंदला आवडली हे बघून जरा बरं वाटलं होतं. मराठी भावगीतात तारुण्यसुलभ भावना यायच्या. परीकथेच्या राजकुमाराविषयी आम्ही मैत्रिणी बोलू लागलो. पण ना राजकुमार आम्हा कुणाला दिसला, ना बागेत फिरणारा गाणारा हिंदी सिनेमातला हिरो. मला स्वतःला मी सुंदर मानत नसल्याने मला काही राजकुमार भेटणार नव्हता. एकदा एका मुलानं मला हाक मारून एक गुलाब हातात दिला. माझी त्याची ओळख नव्हती. मी त्याला काय हवंय असं विचारलं तर तो काही बोलला नाही. पुढे काय करायचं न कळून आम्ही दोघं आपापल्या वाटेने निघून गेलो. आश्चर्य आहे ना? ज्या मुलांशी माझ्या ओळखी होत्या, ज्यांच्याबरोबर मी अभ्यास किंवा भांडण करायची, त्यांच्याशी बोलायला खूप विषय असायचे. पण फूल देणाऱ्या मुलाशी बोलायला विषय नव्हते आणि फारशी इच्छाही नव्हती. 11वी म्हणजे मॅट्रिकच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले. मॅट्रिकला मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. या स्कॉलरशिपला उत्पन्न दाखल्याची अट असल्यानं मला प्रत्यक्ष पैसे न मिळता फक्त सर्टिफिकेट मिळालं आणि दुसरी कुठली तरी कमी रकमेची स्कॉलरशिप मिळाली. एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही. ती म्हणजे माझ्याबरोबर अजून काहींनाही नॅशनल स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांच्या वडिलांचं उत्पन्न जास्त असूनही त्यांनी खोटी कागदपत्रं दाखवून ती घेतली. असो, मला जी दुसरी स्कॉलरशिप मिळाली ती पदवी शिक्षणासाठी होती. मी इंजिनिअरिंगला गेल्यावर ती बंद झाली. 11वी नंतर मे महिन्याच्या सुट्टीत माझा मावस भाऊ सुहासदादा मला म्हणाला, ये मावशीकडे घाटकोपरला, तुला मुंबई दाखवतो. त्याच वर्षी त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं आणि तो नोकरीला लागला होता. मी काय एका पायावर तयार होतेच, लगेच गेले. सुहासदादा रोज सकाळी कामावर निघताना मला सांगायचा, संध्याकाळी 6 वाजता व्हिटीजवळ किंवा चर्चगेटजवळ अमुक तमुक जागी उभी राहा. त्या सुट्टीत मी लोकलचा प्रवास, अप म्हणजे काय, डाऊन म्हणजे काय, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर अशी मुंबईची जीवनशैली पाहिली, वावरायला शिकले. कधीकधी मी लवकर पोचायची. तेव्हा सुहासदादाची वाट बघताना मी लोकांना वाचायची. मुंबईचे लोक घड्याळाच्या काट्यावर चालणारे, धावत पळत लोकलमध्ये चढणारे उतरणारे. त्या अनोळखी लोकांना वाचताना माझ्या मनातल्या मनात खूप विचार चालायचा. मी माझ्याशी न बोलणाऱ्या त्या लोकांच्या कहाण्या जुळवायची. कोण असेल ही? कुठं जात असेल? कुणाला भेटायचं असेल? घरी वाट बघणारं कोणी असेल का? उशीर झाला तर याचा पगार कापला जात असेल का? माणसांच्या स्वभावाच्या असंख्य छटा या निरीक्षणातून माझ्या मला जाणवत गेल्या. सुहासदादानं मला कुठे कुठे फिरवलं त्याच्या मजा तर अजूनच वेगळ्या. एका संध्याकाळी तो मला सन अँड सँडला घेऊन गेला.
नुकताच मी एक हिंदी सिनेमा पाहिला होता. त्यातील नायिका सन अँड सँडच्या स्विमिंग पूलाजवळ बसून सूर्यास्त बघते असा सीन मला स्पष्ट आठवत होता. म्हणून मी म्हटलं, मलाही पूल साईड बसायचे. दादानं लगेच तसं टेबल निवडलं. सन अँड सँडच्या पूल साईड टेबलवर सूर्यास्त बघताना घेतलेली ती कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम मी आयुष्यात विसरणार नाही. त्या क्षणाकरता मीच जणू नायिका होते. त्या सुट्टीत मी मुंबईतली सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहिली. थंडगार नीरा, पाणीपुरी हे प्रकार मी सांगलीत कधीच चाखले नव्हते. त्याची चव घेतली. मोठ्या शहरात वावरायची सवय लागली. सुट्टी संपून सांगलीला परतले ते अनेक चांगले अनुभव घेऊन. आता मी मोठी झाले होते. शाळेचा टप्पा संपून कॉलेजला जायला तयार. विलिंग्डन कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतली. कॉलेज घरापासून दूर होतं. बसनं जावं लागायचं. विलिंग्डन हे सांगलीत एक प्रस्थ होतं. प्रवेशद्वाराच्या मोठ्या दगडी कमानीपासून 10-15 मिनटं चालत आत गेलं की मग कॉलेजच्या इमारती. या रस्त्यावर चालत जाताना मुलामुलींच्या ओळखी होत गेल्या. विलिंग्डनचे आर्ट्स आणि सायन्सचे विद्यार्थी, वालचंदचे विद्यार्थी मित्र होत गेले. पटवर्धन हायस्कूलच्या वर्गातल्या 30-35 मुलामुलींपेक्षा एकदम 100-150 मुलामुलींमध्ये वावरणं हा एकदम मोठा बदल होता. मुलंसुद्धा थोडंफार बोलायची, पण नेमकं काय बोलावं ते सुचायचं नाही, कारण मनात संकोच असे. विलिंग्डनला मुळातच सायन्सला मुली कमी. त्यातही FY A ग्रुपला आम्ही 4घीच होतो. B ग्रुप म्हणजे बायोलॉजी, झुलॉजी वगैरे, जे मला कधीच आवडलं नाही. झुरळ, उंदीर यांचं डिसेक्शन जमलं नाही. जर्नलमधली चित्रं जमायची नाहीत. थोडक्यात मेडिकल हे माझं क्षेत्र नाही हे कळलं आणि मी A ग्रुप निवडला. मी इंजिनियर झाले नसते तर ॲस्ट्रो किंवा न्यूक्लिअर फिजिसिस्ट झाले असते. मला फिजिक्स आवडायचं. तरीही FYच्या एका प्रॅक्टिकल परीक्षेत नापास झाले. वर्षभर मी उत्तम प्रकारे सगळी प्रॅक्टिकल्स करत होते. मला जमत होतं, आवडत होतं. मला आणि सर्वांना धक्का होता. पण एक्सटर्नल परीक्षकांनी मला नापास केलं. अगदी नावासकट त्यांनी मी नेसलेल्या साडीचं सुद्धा वर्णन केल्याचं माझ्या कानावर आलं. म्हणजे ते माझं प्रॅक्टिकल बघत होते की माझ्याकडे बघत होते? इतक्या सगळ्या मुलांमध्ये माझं एक नाव कसं त्यांच्या ओळखीचं? लेखी परीक्षेत मला एवढे मार्क्स होते की माझं वर्ष वाया गेलं नाही, पण वाईट अनुभव तर आलाच. आणि माझं फिजिक्सवरून लक्ष उडालं. नकोच ते फिजिक्स असं वाटू लागलं. इंजिनिअरिंग माझं सुरुवातीपासून स्वप्न होतंच, पण तिकडेच का जायचं याचं उत्तर मिळालं. A ग्रुप घेतलेला होता. इंजिनियर व्हायचं स्वप्न बघत होते. चांगले मार्क्स मिळाले आणि मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आमचं विलिंग्डन आणि वालचंद दोन्ही तशी जवळजवळ, विश्रामबाग भागात, सांगली मिरज रोडवर. पण आमच्या घरापासून पुष्कळ दूर. म्हणजे तेव्हा ती अंतरं तशीच वाटायची. विलिंग्डन जुन्या स्टाईलच्या बांधकामाचं, वालचंद तुलनेनं नवीन, प्रचंड मोठं आवार असलेलं. आमच्या वर्गात सगळ्या मुलात मी एकटीच मुलगी. आत्तापर्यंत आम्ही बघत होतो की इंजिनिअरिंग कॉलेजात फारशा मुली नसल्यानं अख्ख्या कॉलेजात 6 मुली होत्या आणि आता मी 7वी. तिथली पोरं आमच्या विलिंग्डनला कायम पडीक असायची. मुलींवर लाईन मारणं वगैरे सुरू असायचं. तीच पोरं मी त्यांच्यापैकी एक झाल्यावर माझ्या बाबतीत एकदम प्रोटेक्टिव्ह होऊन गेली. पहिल्याच वर्षी आम्हाला वर्कशॉप सुरू झालं. अंगावर ब्रॉयलर सूट चढला. एवढं भारी वाटलं होतं आरशात बघताना. तो एवढा ढगळा सूट घातलेला असून प्रत्यक्षात गबाळी दिसत असावी तरीसुद्धा मला खूप सुंदर वाटले. वर्कशॉपमध्ये काम करताना सुरुवातीला फारच अवघड जात होतं. पहिल्यांदा हातोडा मारताना तो हातात धरलेल्या चिझलऐवजी अंगठ्यावर येत होता. अंगठ्याला जखम झाली, तो सुजला, पण मला त्याचं दुःख होण्याऐवजी कौतुक वाटत होतं. सुजलेला अंगठा मी चक्क मेडलसारखी मिरवत राहिले.
कारण ती माझी इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्याची निशाणी होती. गरम लोखंडी रॉड एका हातात धरून दुसऱ्या हातानं ठोकत ठोकत त्याचे वेगवेगळे आकार बनवायचे हे प्रकरणसुद्धा झेपत नव्हतं. याआधी आयुष्यात कधी गरम लोखंड हातात पकडलेलं नव्हतं. एकदम नवीन अनुभव, पण मला मजा येत होती. लवकरच अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागल्या. वर्गात मी एकटीच मुलगी असण्याची आम्हा सगळ्यांना सवय होत गेली. मुलांशी बोलणं, मैत्री व्हायला लागली. आमच्या वर्गात बाहेरगावची मुलंही बरीच होती. माझी स्थानिक सांगलीच्या मुलांपेक्षा बाहेरच्या मुलांशीच जास्त मैत्री झाली. कदाचित बाहेरची मुलं जास्त मोकळी असतील. त्यांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक उदार असेल. पण त्यांच्या बोलण्याचे विषय व्यापक आणि इंटरेस्टिंग असायचे. ही मुलं गमतीत म्हणायची, तू वर्गात असल्यामुळे मुलांची राहणी बदलली. मुलं रोज गुळगुळीत दाढी करतात, चांगले इस्त्रीचे कपडे घालून येतात. 2 कॉलेजमधील विद्यार्थ्यांमधला फरक सांगायचा तर विलिंग्डनपेक्षा वालचंदची मुलं जास्त हरहुन्नरी होती. त्यांना अनेक गोष्टीत रस होता. साधं कॉलेजचं जे मासिक निघतं ते बघितलं तर वालचंदच्या मुलांचं लेखन विविध विषयांवरचं असायचं. त्यात आयुष्याच्या निरनिराळ्या छटा दिसत. त्यात तारुण्याचा जोश असे, मस्ती असे, ताण असत, दुःख, वेदना, सुख असत. त्यांच्या कविता गहिऱ्या असायच्या. एकूण इथल्या मुलांचा दृष्टिकोन व्यापक असायचा असं आज मागे बघताना जाणवतं. त्यामुळे मी वैचारिक श्रीमंत होत गेले. अभ्यासात मला सर्वात त्रासदायक वाटायचं ते ड्रॉइंग. टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, मेकॅनिकल ड्रॉइंग. बापरे, त्या भीतीदायक प्रकारापासून मी वाचले ते माझ्या मित्रांच्या आणि GTच्या मदतीमुळे. वर्कशॉप आणि ड्रॉइंग या 2 अवघड गोष्टी सोडल्या तर बाकी एकदम झकास सुरू होतं. इंजिनिअरिंगची माझी पहिली 2 वर्षे आनंदात, स्वच्छंदी जगण्यात, अभ्यासाच्या कष्टात आणि मित्रांमध्ये बागडण्यात खूपच छान गेली. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.